महा डिजिटल ग्रामीण सेवा महाराष्ट्रीयन ॲप याद्वारे आपण कस्टमरला मोबाईल रिचार्ज कसं करू शकतो आहे हे एक इझी सेटअप आहे आणि त्याच्यामधून कसं वर्किंग आपण करू शकतो ते बघून घ्या. इथं जर तुम्ही फ्रंट बघितलं असेल तुम्हाला इथं बॅलन्स दिसते 207 ज्यामध्ये 191 वॉलेटचा बॅलन्स आहेत आणि कमिशनमध्ये 16 रुपये आहे. जर मी मोबाईल रिचार्ज केला त्याच्यामध्ये अर्निंगचा ऑप्शन कसा आहे ते समजून घ्या. मोबाईल रिचार्जवर क्लिक केलं, ज्या अकाउंटला मला मोबाईल रिचार्ज करायचे ते मोबाईल नंबर टाकणार, स्टार्ट करणार, लोकेशन एनेबल करणार, त्यानंतर कोणत्या कंपनीचं ते सिम आहे ते इथं मेन्शन करणार आहे मी, सर्कल कोणताही मेन्शन करणार, ऑफर्स अवेलेबल आहेत दाखवण्यासाठी मी तुम्हाला रिचार्ज करतो आहे. पेवर जसं मी क्लिक केलं ट्रान्झॅक्शन पिन सबमिट करा. बघा रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये बघू की रिचार्जमधनं आपण किती अर्निंग केलं आहे. ठीक आहे, तुम्ही इथं जर बघू शकताय माझं मेन बॅलन्स जे होतं ते होतं 191, आता झालं आहे 181, म्हणजे माझ्या मेन वॉलेटमधून 10 रुपयाचा रिचार्ज मायनस झाला आहे. त्यासोबत इथं माझ्या कमिशनमध्ये बघा वरच्या साईडला पहिले 16 रुपये होते, आता 17 रुपये झाले. म्हणजे मोबाईल रिचार्ज जे जर मी 10 रुपयाचं केलं तरी माझ्या अकाउंटमध्ये 1 रुपयाचे कमिशन. तर एवढा इझी आहे महा डिजिटल ग्रामीण सेवा थ्रू तुम्ही कमिशन अर्न करू शकतायत. यामध्ये भरपूर असे ऑप्शन्स तुम्हाला आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही हे सगळं काम करू शकतायत. जर आपण या ॲपसाठी इंटरेस्टेड असेल तर माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि हे आपण लास्ट डे सेशन ऑफर अवेलेबल आहेत. कॉन्टॅक्ट करून हा ग्रामीण सेवा केंद्र आपण परचेस करू शकतो. धन्यवाद.